मराठीच्या 4थ्या आठवड्यासाठी मला एक गाणं डेडिकेट करायचं आहे. हे गाणं ना आपल्या शाळेमध्ये असताना ॲन्युअल गॅदरिंग्सला किंवा डान्स कॉम्पिटिशन्सला अगदी व्हायचं आणि ते गाणं त्याच एका युनिक स्टाईलने सगळेजण फॉलो करायचे कॉमनली. अरे जा रे हटे नटखट ना खोल मेरा घूंघट पलट के दूंगी आज तुझे गाली रे, अरे रे 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 आजा होली का त्योहार उड़े रंग की बौछार तू है नार नखरे वाली मत. या आठवड्यामध्ये लोकांचे 2 चेहरे पाहून मला हेच गाणं आठवलं. हे गाणं कुणा एकाच व्यक्तीला जर का डेडिकेट करायचं असेल तर त्याच्यासाठी खरं तर जान्हवी जिंकते, पण मला तिला जिंकवायचं नाही. म्हणजे पॅडी दादांना वाटेल तसं बोलून झाल्यानंतर तिने त्यांच्यासमोर जे काही एक तिचा वेगळा चेहरा दाखवला, म्हणजे त्या कुठली ती फिल्म करीना कपूरची ज्याच्यामध्ये ती मैं प्रेम की दीवानी हूं, त्याच्यामध्ये तिने जो अभिनय केलाय तो सुद्धा सटल वाटेल. कसम की कसम है कसम से ये प्यार न होगा, तो तिचा दुसरा चेहरा पाहून मला खरं तर तिला जिंकवायचंय, पण मला तिला कधीच कुठे जिंकू द्यायची अशी इच्छाच होत नाही. त्यामुळे मी तिला नाही जिंकू देणार आहे. त्यामुळे हे गाणं जर का आता डेडिकेट करायचं असेल तर या गाण्याचे मुख्य 2 डान्सर्स आहेत, ते म्हणजे अभिजित आणि बोंबलेश्वरी निकी. या दोघांचं खोटं बोलण्याचं जे काही एक इन्सेप्शन सुरू होतं, खोट्यातल्या चोर कप्प्यामध्ये ठेवलेलं एक खोटं, ग्रुपमध्ये वेगळं बोलायचं खोटं, दोघांशी वेगळं बोलायचं खोटं, एकमेकांशी वेगळं बोलायचं खोटं, स्वतःशी वेगळं बोलायचं खोटं, कॅमेरा पुढे एक, हे खोट्याचं जे काही एक मल्टी लेयर्स होते या सगळ्या याच्यामध्ये. माझं काय म्हणणं आहे, अभिजित तुझी जर का निकीशी मैत्री आहे तर त्याच्या बाबतीत खोटं काय बोलायचंय, ते ऍक्सेप्ट करायला प्रॉब्लेम काय आहे, तो फिर प्रॉब्लेम क्या है. सी बिग बॉसच्या खेळामध्ये अपोजिंग टीम मधल्या एखाद्या व्यक्तीशी आपली मैत्री होऊच शकते. त्याला काय झालंय, त्यात काय. बोलणारे लगेच कॉमेंट्स मध्ये सगळे, पण तू काय केलं होतं, तुझ्या सीझनला आम्ही पाहिलं, तुझं ते तू सांगणार आहे. आणि मी अर्थातच मी माझीच बाजू सांगणार आहे, मला तुमच्या कॉमेंट्सची काही पटलेली नाहीये. बिग बॉसची डिलेमा थीम ही आत्ता आहे. मी जेव्हा बिग बॉस मध्ये होते तेव्हा ती माझी वैयक्तिक थीम होती. माझ्या सीझनला माझी सुद्धा 2 व्यक्ती ज्यांचं एकमेकांशी पटत नाही अशा व्यक्तींशी माझी मैत्री झालेली होती. पण फरक एवढाच होता की मी त्याच्याविषयी अतिशय क्लिअर होते, त्या दोन्ही गोष्टींविषयी, कुणाशी किती मैत्री आहे, काय मैत्री आहे याच्या बाबतीत मी क्लिअर होते. आणि मुख्य म्हणजे मी कुठल्याही ग्रुपमध्ये बांधील नव्हते. अर्थातच मी जेव्हा अशा 2 वेगवेगळ्या ग्रुपमधल्या 2 व्यक्तींशी मैत्री करते तेव्हा इतर लोक बोलणारच, आणि जे की बोलायचेच की अरे यांची बहुतेक स्ट्रॅटेजी सुरू आहे, ही सकाळी एकाशी स्ट्रॅटेजी करते, रात्री एकाशी स्ट्रॅटेजी करते. बट फरक हाच होता की मी जरी गेमच्या बाबतीत जरी चुकून माकून दोघांशी काही बोलले तरी सुद्धा मी त्यांची आपापसात कधीही झुंपवली नव्हती आणि दोघांना एकमेकांविषयी काहीही सांगितलेलं नव्हतं. आणि अर्थातच या गोष्टीचा तोटा सुद्धा असतो, ते म्हणजे पदोपदी तुम्हाला डिलेमामध्ये एकाला कुणाला तरी निवडावं लागतंच. मग तो टास्क असो किंवा घरातल्या गोष्टी असो किंवा चूक आणि बरोबर ठरवणं असो. एखादं भांडण झालं तरी सुद्धा मला कुठली तरी एक योग्य, मला जी वाटेल, माझ्या जजमेंटला जी पटेल ती साईड मला सगळ्यांसमोर मला ती घ्यावी लागायचीच, आणि जे मी ती घ्यायचे. तिथे तुम्ही सेफ गेम खेळून चालत नाही. त्यामुळे नॉमिनेट करायची वेळ आली तेव्हा मी नॉमिनेट सुद्धा केलेलं आहे, आणि कडा कचा भांडायची वेळ आली तेव्हा मी भांडले सुद्धा आहे. पण मला एक माणूस म्हणून, एक भारताची सुजाण नागरिक म्हणून एक अशी उत्सुकता आहे. मला माहिती आहे माझा प्रश्न अभिजितपर्यंत पोहोचणार नाहीच आहे, पण मला एक अशी खूप उत्सुकता आहे की अभिजितला निकीमधला कुठला तो असा गुण असा भावलेला आहे, कुठली ती गोष्ट अशी भावलेली आहे की ज्याच्यामुळे त्याला तिच्याविषयी एक असा सॉफ्टेस्ट कॉर्नर आहे. मला ही नाही स्ट्रॅटेजी वाटते. मला असं वाटतं की त्याच्या मनात काहीतरी एक असे आहे, काहीतरी एक निकीविषयी की तो हे म्हणजे अभिजित चांगला मित्र होऊच शकतो. जे निकीने अरबाजला सांगितलं पण नाही का, अगदी समोरासमोर कम्पेअर करून, की अभिजितचं कसं आहे, अभिजित लिसन्स, त्यामुळे तो चांगला मित्र होऊच शकतो, तो बराच आहे माणूस म्हणून. पण हिचं काय आहे, अभिजितला अशी कुठली गोष्ट हिच्यातली एवढी भावली आहे की जो ती लफ्जोमध्ये सांगू नाही शकत आहे. पण या सगळ्यामुळे निकीला जे एक असं मल्टी लेअर अटेन्शन मिळतंय ना, त्याने म्हणजे तिचं हसू तिच्या ओठांच्या बाहेर येऊन असं ओसंडून वाहत आहे. मग त्या अरबाजशी भांडताना असो किंवा अभिजितला जाब विचारायला जाताना असो, ती म्हणजे पण तू का मला सांग, तू
माझी ना जीओटीच्या तोडीची एक कॉन्स्पिरसी थिअरी आहे. मला असं वाटतं की निकी या घरामध्ये 2 जणांना घाबरते, ते म्हणजे अरबाज आणि दुसरं म्हणजे अभिजित. की ए टीम मधला अरबाज इज द ओनली पर्सन की ज्याचा आवाज निक्कीपेक्षा मोठा आहे, जो तिच्यापेक्षा जास्त चांगलं वस्तूंची फेकाफेका करतो, जो टास्कमध्ये चांगलं खेळतो, तो हॉट आहे, त्यामुळे ती त्याच्याशी भांडेल पण ती त्याला कधी सोडणार नाही. आणि अभिजित हा हुशार आहे, तो उगाच भांडत नाही, तो टास्कमध्ये सुद्धा डोकं लावतो. बरं, तो डोक्याने असा सिक्युअर सुद्धा आहे. त्यामुळे कोणीही काहीही बोललं तरी मी तुझ्यासोबत बसणं थांबवणार नाहीये. आणि खरं तर अभिजित हा टास्कमध्ये आत्तापर्यंत टीम बीशी लॉयलीच खेळलाय, पण त्याने ह्या अशा वरच्यावर थापा मारणं थांबवलं पाहिजे. सरकॅस्टिक बोललो आणि मग या त्याव, आणि मुळातच तिच्यासाठी थापा मारायला एवढी ती वर्थ नाहीये. ती कधीही तुझा स्पाईन असा काढून गरागरा फिरवेल ना तुला अख्खं घरभर, हे अभिजित तुला कळणार सुद्धा नाही. बरं, निकी, अरबाज आणि अभिजित यांचा रोड ॲक्सिडेंट बघायला ही जी काय बाकीची एक मंडळी आपली स्वतःची वाहनं पार्क करून बसली आहेत. अंकिता अभिजित विषयीची तिची असलेली ॲसिडिटी सगळ्यांपुढे काढतीये, पण अरबाज पुढे काढून त्याचा काहीही उपयोग नाहीये. दुसऱ्या क्षणी अरबाज आणि निकी हे अर्ध मत्स्येंद्रासनमध्ये बसलेले होते. आणि अभिजित, तुला जर का वाटत असेल की चल गेम आहे म्हणून सुरुवातीला ठीक आहे, तिच्याशी चांगलं बोलू, नंतर स्टँड घेऊ, त्या अरबाजचं पाहिलं ना काय झालंय ते. डंके की चोट पे तिला अरबाजची साथ हवी आहे, पण त्याने वैयक्तिक कुणाच बरोबर मिंगल नाही व्हायचं. पण ही फिरू शकते, ही बसू शकते, ही पॉझिटिव्ह होणार, पण त्याने नाही व्हायचं. दुसऱ्यांच्या ताटातलं ही डाळ ही सगळी मोजणार, पण दुसऱ्यांच्या वाट्याची ही सगळी पराठे पळवणार. स्वतःला कॅप्टन्सी गिफ्ट म्हणून मिळालेली चालते, पण दुसऱ्यांची कॅप्टन्सी लगेच अशी तशी. आता आम्ही तुमच्याविषयी काहीही बोलणार नाही असं म्हणत बी टीमने गँग्स ऑफ बिग बॉसपूरचे 3 पार्ट्स भरतील एवढं डिस्कशन केलंय अभिजित, निकी आणि अरबाज विषयी, आणि एस्पेशली अभिजित विषयी. आणि मला कळतच नाहीये की जर का हे टास्क साठी वरीड आहेत तर अभिजितने टास्क मध्ये आतापर्यंत काही झोल नाही केलेला आहे. आणि बाकी घरातल्या गोष्टींमध्ये निकी समोर नांगी टाकणं हा जर का प्रश्न असेल तर ते बरेच जण करतात. निकी आणि अरबाजचं गुलगुलू पाहून जर का तुम्हाला खूप ऑड वाटत होतं तर जेव्हा ती विचारायला आली तेव्हा फक्त आर्या बोलली, बाकी डीपी आणि अभिजित काहीच नाही बोलले. उलट अभिजितने निकीला पुन्हा बोलवलं आणि तिला सांगितलं की आम्ही फक्त कन्सर्न म्हणूनच या सगळ्याकडे बघतो. ऑफकोर्स कन्सर्न म्हणूनच तू त्याला पानसटपणा म्हणलास. ऑफकोर्स कन्सर्नमुळेच तू नक्कल सुद्धा केलीस अभिजित. ऑफकोर्स. बरं, तो करन्सीचा टास्क बी टीम इतकी छान केली, पण जेव्हा ते चुलीत टाकायचे होते फोटो तेव्हा पॅडी दादा किंवा हे बाकीचे लोक का नाही खेळली. आणि अर्थातच आर्याने तिच्या पद्धतीने टास्क गाजवलेत, पण मला ना तिला आज रोस्ट नाही करायचंय. मला थोडंसं असं वाटलं यार की येता जाता सगळेजण तिला टपली मारतात. आर्याने इरिनाला नॉमिनेट करून तिच्या वैयक्तिक गेममध्ये खरं तर एक सिक्सर मारलाय, पण याची तिला भनक सुद्धा नाहीये, एवढी ती इनोसंट आहे. पण ह्या त्रासातून तिची लवकरच मुक्तता व्हावी असे आम्हास सुद्धा वाटते. वैभव आता स्टँड घेतोय निकी विरोधात, पण त्याचे शब्द त्या स्टँडवरती वाळत घातले की खाली पडतायत. अति होतंय, अति होतंय, अति होतंय. अरे एवढं म्हणून जर का ती निकी नावाची मुलगी बोलायचं थांबली असती तर आज अमिताभ आणि रेखाचं लग्न नसतं का झालं. पण या आठवड्याचे अमिताभ ठरलेत पॅडी दादा. मग ते ह्युमर असो, ॲक्टिंग असो किंवा टास्क असो. जान्हवी जी ॲक्टिंगच्या क्षेत्रातच म्हणे काम करते, तिला पॅडी दादा माहीत असूनही ती ज्यांना ओव्हर ॲक्टर म्हणते, आणि निकी जिला त्यांच्याविषयी काहीही माहीत नसताना ती त्यांना जोकर म्हणून मोकळी होते. या दोघांपैकी कोण जास्त मूर्ख आहे हा डिलेमा अरबाजला दिलेल्या डिलेमापेक्षा जास्त अवघड आहे. तो डिलेमा होता. बाकी आता वीकेंडला कितपत ओरडा पडतो याविषयी मला थोडासा डिलेमा आहेच आहे. बघूया काय होतंय ते, आणि बाकी भेटूच.